जर तुमचं बँक अकाउंट या 5 बँकांमध्ये असेल तर तुम्हाला घर बसल्या तुमचा आधार नंबर बँकेसोबत सीडिंग करता येतो किंवा त्या बँकेतून डीसीडिंग करता येतो। आता सीडिंग म्हणजे काय, डीसीडिंग म्हणजे काय आणि आधार लिंकिंगची प्रोसेस काय आहे म्हणून थोडक्यात सांगतो। बँकेत आधार लिंक करण्यासाठी अर्ज केला तर तिथले कर्मचारी तुमचा आधार नंबर तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक करतात आणि आधार नंबर NPCI मॅपरवर अपडेट करण्याच्या प्रोसेसला आधार सीडिंग म्हणतात आणि ही प्रोसेस करण्याची जबाबदारी ही बँकेचीच असते। ज्यावेळेस NPCI मॅपरमध्ये तुमच्या बँकेसोबत आधार सीडिंगचे किंवा आधार मॅपिंगचे स्टेटस हे एनेबल फॉर DBT असे दाखवले जाते, त्यावेळेस तुमचे आधार हे तुमच्या बँकेसोबत प्रॉपरली लिंक आहे असे समजण्यात येते आणि त्यानुसारच पैसे आधार नंबरवर पाठवले तर बँकेत जमा होतात। पण अनेकांचे प्रश्न आता समोर येत आहे की बँक सीडिंग करून देत नाही किंवा त्या गोष्टीला फार वेळ लागत आहे। म्हणूनच आज तुम्हाला ऑनलाईन स्वतः आधार सीडिंग कशी करता येणार याची माहिती या व्हिडिओमध्ये समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, मोबाईलच्या गुगल ब्राउझरमध्ये NPCI असे टाईप करून सर्च करा। आलेल्या वेबसाईटवर कन्झ्युमर या ऑप्शनवर क्लिक करा। त्याखाली बेस भारत आधार सीडिंग एनेबलर हा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा। नंतर एक नवे पेज समोर येईल। मित्रांनो, याच वेबसाईटवर आधार मॅप्ड स्टेटस कसे चेक करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती असलेला हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। कारण आधार मॅप्ड स्टेटस हे जर एनेबल फॉर DBT असेल आणि ज्या बँकेत तुमचे खाते असेल किंवा जे अकाउंट तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलेले आहे त्याच बँकेचे नाव त्या स्टेटस खाली दिसत असेल तर आधार लिंक आणि सीडिंगची सर्व प्रक्रिया झालेली आहे असा याचा अर्थ होतो। आता आधार सीडिंग स्वतः करण्यासाठी सर्वप्रथम या पेजवर तुमचा 12 आकडी आधार नंबर टाईप करा। त्यापुढे तुम्हाला आधार सीडिंग करायचे आहे की डीसीडिंग एक ऑप्शन सिलेक्ट करा। सीडिंग म्हणजे आधार नंबर अपडेट करणे आणि डीसीडिंग म्हणजे अपडेट असलेला आधार नंबर काढून टाकणे। सीडिंग या ऑप्शनवर टिक केले असता त्याखाली आणखी 3 ऑप्शन्स येतात। पहिला फ्रेश सीडिंग, जर पहिल्यांदा आधार सीडिंग करणार असाल तर हा ऑप्शन। दुसरा मोमेंट विद इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजे आधार लिंक आहे सीडिंग आहे पण एकाच बँकेतल्या दुसऱ्या अकाउंटसोबत आधार सीड करायचे असेल तर हा ऑप्शन आहे। आणि तिसरा ऑप्शन मोमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर, म्हणजे आधार सीडिंग एका बँकेत आहे पण ते आता तुम्हाला दुसऱ्या बँकेत करायचे असेल तर हा ऑप्शन। यापैकी जो ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल तो निवडा, म्हणजे त्यावर टिक करा। आपण इथे फ्रेश सीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करूया, म्हणजे पहिल्यांदाच आधार सीडिंग करत आहोत। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रोसेस करण्या अगोदर तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या आधारसोबत तुमचे बँक अकाउंट लिंक करण्यासाठी रिक्वेस्ट केली पाहिजे। तसा अर्ज तुम्ही बँकेत सबमिट केला पाहिजे, त्यानंतरच ही प्रोसेस सक्सेसफुल होणार। आता बँक कोणती ते सिलेक्ट करायचे आहे। मित्रांनो, इथे फक्त 5च बँकांची नावे आहेत। जर या 5 बँकांपैकी कोणत्याही बँकेत तुमचे अकाउंट असेल तर इथे तुम्हाला स्वतः बँक अकाउंटसोबत तुमचा आधार नंबर सीडिंग करता येतो। तसेच तो काढायचा असल्यास याच 5 बँकेमधून डीसीडिंग सुद्धा करता येतो। तर त्या 5 बँका आहेत बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटका विकास ग्रामीण बँक। जर या बँक्समध्ये तुमचे खाते असेल तर ते तुम्हाला आधारसोबत सीडिंग करता येणार किंवा डीसीडिंग करता येणार। आता यापैकी एक कोणती तुमची ती बँक सिलेक्ट करा। खाली बँकेतला अकाउंट नंबर काय आहे तो टाईप करा आणि त्यापुढे तोच अकाउंट नंबर पुन्हा टाईप करून तो कन्फर्म करा। त्याखाली 2 कन्सेंट बॉक्सेस तुम्हाला टिक करायचे आहेत, ज्यामध्ये तुमची ओळख पटवण्यासाठी आणि आधार सीडिंगची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुमच्या आधारवरील माहिती बँकेतील माहिती वापरण्यासाठी तुमची सहमती आहे अशी माहिती मिळेल। तरीही बॉक्स टिक करण्यापूर्वी एकदा ते व्यवस्थित वाचून घ्या। दोन्ही बॉक्सेस टिक केल्यानंतर आता खाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा टाईप करा आणि प्रोसीड बटन क्लिक करा। पुढे पुन्हा काही अटी व शर्ती टर्म्स अँड कंडिशन्स स्क्रीनवर दाखवल्या जातील, त्या वाचून खाली ॲग्री टू कंटिन्यू हे बटन क्लिक करा। आता आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP तुम्हाला मिळेल। तो 6 आकडी OTP या ठिकाणी टाकून सबमिट बटन क्लिक करायचे आहे। ही ऑनलाईन माहिती सबमिट केल्यानंतर सुट्टीचे दिवस सोडून 2 ते 3 दिवसात तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत सीड केले जाते, म्हणजे सीडिंगची प्रोसेस पूर्ण केली जाते। तसेच ते NPCI मॅपरमध्ये सुद्धा या ठिकाणी अपडेट केले जाते। तर अशा प्रकारे ऑनलाईन आधार सीडिंग तुम्हाला करता येते। आणि आधार सीडिंगची ऑफलाईन प्रोसेस काय आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.